श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी व्हॉइस ओव्हर करणार आहे खानदेशी भाषात, जी भाषा मी घरामध्ये मी वापरते त्याच्यामध्ये. स्वयंपाक करायला घेतला, देवपूजा केली, देवाला नैवेद्य दाखवला आणि दायला फोडणं द्यायची होती. म्हणजे डबा द्यायचा आहे ना लवकर 8:30 वाजेपर्यंत डबा कंप्लीट झाला पाहिजे. तुरीचं वरण शिजवलं, तुरीच्या वरणाले म्हणजे दाल फ्राय बनवून घेतली. कांदा चिरला, अद्रक लसूण ठेचला आणि सुक्या मिरचीची अशी फोडणी दिली, तर घट्ट घट्ट डाळ बनवली. आणि त्याच्यानंतर मग विशूच्या पप्पाचं पटकन ताट वाढलं, कारण त्यांना जायचं होतं कामावरती. 8:30 वाजेच्या पहिले डबा कंप्लीट झाला पाहिजे म्हणून तोंडी लावायला सोडे. गोड काही केलं आणि उपास सोडायसाठी मग साखर दिली, चपाती बरोबर घ्या खाऊन म्हटलं. मी तर कधी बी उपास सोडून घेईन, पण यांचा उपास लवकर सोडणं गरजेचं होतं, कारण 1 वाजेपर्यंत उपाशी राहील. कालचा उपवास आहे, शिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सुट्टो, सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांचं ताट वाढलं, थोडं डिझाईन करूनच वाढलं होतं आणि व्हिडिओ बी लपून लपूनच बनवला आहे, कारण त्यांना आवडत नाही अजिबात व्हिडिओ बनवणं. मग कसं त्यांच्या लपून व्हिडिओ बनवून पडतात. ते नसल्यावरच मी व्हिडिओ जास्त करून बनवते, पण ते असले का थोडं लपूनच करायचं. असं नाही की त्यांना माहिती नाही की मी व्हिडिओ नाही करत, माहिती आहे, पण समोर केल्यावर थोडी कटकट करता. एका डब्यात भरला भात, एका डब्यात 2 चपात्या आणि वरण भरलं, म्हणजे तुरची डाळ. मग दिले पापड. कसं डाळ भात असल्यावर ते पापड नसला तर ते बस मग काही खरं नाही, खाऊ किटूच करतील. म्हणते तुला मस्त पापड तळून खाल्ले आणि मला पापड नाही दिला. मग तुकडं तुकडं करून भरला डब्यामध्ये पापड. आणि मग यांचा डबा पॅक केला. आता हा 4 खाण्याचा डब्बा आहे, पण याची झाली कडी थोडीशी ढिल्ली साईडनं. मग आता ही कडी ढिल्ली झाली आहे बघा, खालीवर लागली थोडीशी. ते माझ्याने काय होणार नाही, मी करणार बी नाही, सकाळी गायचं काम आहे. नंतर आल्यावर बघू मग संध्याकाळी, कारण हा डबा आज काढला, दुसरा डबा देते मी त्यांनी रोज, पण आज हा डबाचा काढला 4 खाण्याचा द्यायला. मग याला कागदाच्या घड्या केल्या. दुसरं काय नवीन ट्रिक, कागदाचे गडे घालायची आणि ठेवायचे त्याच्यामध्ये, थोडं पॅकिंग करायची. मग आता डाळ सांडीनं थैलीमध्ये पिशवीमध्ये, मग तिला कॅरीबॅगमध्ये ठेवली आणि कॅरीबॅगमध्ये ठेवून ठेवलं पिशवीमध्ये. तर आजचा मी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.